नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर नंबर 3 सर्कल वर्तुळ हा आपला चालू आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क, अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस यांच्या डेफिनेशन्स व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम पाहिलेला आहे, अंतर्लिखित कोनाचे प्रमेय आणि त्याच्या करोलरीज उपप्रमेय आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आज आपल्याला त्याच्या पुढचा एक थेरम आहे, तो म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. तो आपल्याला पाहायचा आहे, चक्रीय चौकोनाचे प्रमेय. तर प्रथम आपण चक्रीय चौकोन म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कोणाला म्हणतात ते अगोदर आपण पाहू. आपण या ठिकाणी if all vertices of quadrilateral lie on the same circle, then it is called a cyclic quadrilateral. If all vertices of quadrilateral म्हणजे चौकोन, चौकोनाला किती व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू किती असतात? किती असतात? 4 शिरोबिंदू असतात. ते सगळे ऑल lie on the same circle, ते 4च्या 4 शिरोबिंदू म्हणजे ते सगळे व्हर्टायसेस कुठे पाहिजे? ऑन दी सेम सर्कल, एकाच वर्तुळावर असतील किंवा त्या 4 शिरोबिंदू मधून व्हर्टायसेस मधून एक वर्तुळ जर जात असेल, पासिंग थ्रू ऑल दी व्हर्टायसेस, then it is called a cyclic quadrilateral. तेव्हा त्या क्वाड्रिलॅटरलला, त्या चौकोनाला काय म्हणतात? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक चक्रीय, क्वाड्रिलॅटरल चौकोन, चक्रीय चौकोन असे म्हणतात. समजलंय? तर हा जो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा थेरम आपल्याला पाहायचा आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. स्टेटमेंट बघा थेरमचं काय आहे. ऑपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. प्रत्येक शब्दाचा नीट अर्थ समजावून घ्या. ऑपोजिट म्हणजे सम्मुख, समोरासमोर, विरुद्ध म्हणू नका येत. सम्मुख, समोरासमोरील असा अर्थ आपण या ठिकाणी घेऊ. अँगल्स ऑफ अँगल्स म्हणजे कोन. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोन, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात? आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय असतात? पूरक. पूरक म्हणजे काय? सम ऑफ बोथ अँगल्स इज 180 डिग्री. 180 डिग्री. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, म्हणजे त्याच्या ऑपोजिट अँगल जे असतात त्यांची सम 180 असते. हे आम्हाला प्रूव्ह करायचे. हा आपल्या थेरमचं स्टेटमेंट आहे. थेरम म्हटलं की आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काय पाहिजे? त्याची फिगर काढावी लागते. नो फिगर नो क्रेडिट. आकृती नसेल तर मार्क मिळत नाही, म्हणून फिगर काढणे हे गरजेचं आहे. तर पहिल्यांदा आपण फिगर काढू. हा चक्रीय चौकोन आहे, हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ए बी सी डी हा क्वाड्रिलॅटरल आहे. त्याच्या ए बी सी आणि डी या व्हर्टेक्स मधून काय गेलेलं आहे? एक सर्कल गेलेलं आहे, म्हणून हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. गिवन लिहू आपण. गिवन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज सायक्लिक, एवढंच म्हटलं चालेल, किंवा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हटलं तरी चालेल. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. टू प्रूव्ह, तर प्रूव्ह काय करायचं आहे आम्हाला? ऑपोजिट अँगल्स कसे आहेत? सप्लिमेंटरी. ऑपोजिट कोणते? ए आणि सी हे ऑपोजिट अँगल्स आहे.
सम्मुख कोन, समोरासमोर ए आणि सी हे सप्लिमेंटरी, म्हणजे ए प्लस सी इक्वल टू 180 आणि बी प्लस डी इक्वल टू 180. टू प्रूव्ह लिहू आपण. angle B plus angle D is equal to 180 degree and angle A plus angle C is equal to 180 degree. हे आम्हाला प्रूव्ह करायचं. यामध्ये कन्स्ट्रक्शन करण्याची काय आवश्यकता नाही, जेवढी उपलब्धता आहे त्याच्यानुसार आपल्याला करता येईल या ठिकाणी. प्रूफ पहिल्यांदा आपल्याला B प्लस डी इक्वल टू 180 बी अँगल संदर्भात विचार करू आपण. बी अँगल संदर्भात कुठे आहे बी अँगल? यामध्ये हा अँगल आहे. हा बी अँगल हा ए बी सी या आर्कनं काय केला आहे? इन्स्क्राईब केलेला आहे. अँगल बी इन्स्क्राइब्ड इन आर्क ए बी सी, बरोबर आहे. आणि या बी अँगलनं ए डी सी हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. मग ह्या अँगलचं माप काय असतं? हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क, त्यानं इंटरसेप्ट केला एडीसी याच्या निम्म असतं. या कोणाचे माप त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणून बी अँगल संदर्भात काय लिहिता येईल? आर्क एडीसी, आर्क एडीसी हा इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल एबीसी. इन्स्क्राइब्ड अँगल एबी हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, त्यानं हा एडीसी हा आर्क काय केलेला आहे? इंटरसेप्ट केलेला आहे, अंतर खंडित केलेला आहे. मग या ठिकाणी इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम वापरू. मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू हाफ इंटू मेजरमेंट ऑफ आर्क एडीसी, एडीसीच्या निम्मा, बिकॉज इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. हे बी अँगल संदर्भात झालं. सेकंड आपलं काय आहे? दुसरा अँगल डी अँगल, डीच्या संदर्भात. हा डीच्या संदर्भात. या डी अँगलला कुणी इन्स्क्राइब केले? एडीसी न इंटरसेप्ट केले. काय केलं? इन्स्क्राइब केले. आणि या अँगलनं कुणाला इंटरसेप्ट केले? ए बी सी या आर्कला केले. म्हणून इथं काय लिहिता येईल? आर्क ABC is intercepted by the inscribed angle ADC. समजते? मग या ठिकाणी आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरू. अँगल ADC याचं मेजरमेंट त्यानं इंटरसेप्ट केलेला ABC हा आर्क याच्या निम्म, हाफ ऑफ द आर्क ABC लिहू आपण. काय लिहिलं? Angle ADC is equal to half of measurement of arc ABC, inscribed angle theorem. बरोबर आहे? हे दोन काढले. पण आता या ठिकाणी आम्हाला बी आणि डी ची काय पाहिजे? ऍडिशन पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण हा सेकंड आणि 4 यांची काय करू? ऍडिशन घेऊ. म्हणून या ठिकाणी अँगल ABC प्लस अँगल ADC, sum of the left hand side is equal to sum of the right hand side. डाव्या बाजूची बेरीज बरोबर उजव्या बाजूची बेरीज. लेफ्ट हँड साइडची ऍडिशन ABC प्लस ADC इज इक्वल टू राईट हँड साइड 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क ADC प्लस हे असंच लिहिलंय 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क ABC ऍडिंग 2 and 4. पुढच्या स्टेपला हा आपण 1/2 आहे ना दोन्हीकडे, तो या राईट हँड साइडला तो कॉमन काढू. म्हणून लेफ्ट हँड साइड तशीच इज इक्वल टू हाफ कॉमन काढला. काय राहिले ब्रॅकेटमध्ये? मेजरमेंट ऑफ आर्क एडीसी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क एबीसी. बघा फिगरमध्ये जरा, एडीसी प्लस एबीसी. एडीसी म्हणजे एवढा पार्ट, एबीसी म्हणजे हा उरलेला पार्ट. त्या दोघांची बेरीज म्हणजे काय झालं? टोटल सर्कल झालं. टोटल सर्कल. म्हणून या ठिकाणी काय येणार? इज इक्वल टू हाफ इंटू मेजरमेंट ऑफ टोटल सर्कल किती असतं? 360 डिग्री. 360 डिग्री.
measure of complete circle is 360. 360 upon 2 काय येतं 180 येतं. काय आलं 180. म्हणजे ABC प्लस ADC किती आला 180. म्हणजे B प्लस D किती आला 180 आला. मग जसा आपण B प्लस D 180 दाखवला त्याचप्रमाणे आपला A प्लस C दाखवता येईल हे सगळं करून. पण इतकं सविस्तर लिहायची गरज नाही. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट म्हणून डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. त्याचप्रमाणे आपण सिद्ध करू शकतो असं म्हणून डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. म्हणजे ABC प्लस ADC दॅट इज अँगल B प्लस D इक्वल टू 180. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट angle A plus angle C equal to 180. angle A plus angle C equal to 180 अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेलं आहे. corollary of cyclic quadrilateral theorem. corollary of cyclic quadrilateral theorem याचा उपप्रमेय आहे. काय आहे बघा. an exterior angle of cyclic quadrilateral. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल काढू आपण म्हणजे लक्षात येईल. हा ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्याची AB जी आहे ती पुढे आपण एक्सटेंड केली वाढवली. तर या ठिकाणी होणारा CBE हा जो अँगल आहे त्याला एक्सटेरियर या चौकोनाच्या बाहेर आहे तो. एक्सटेरियर म्हणजे एक साइड वाढवल्यानंतर बाहेरचा आहे. ह्याला काय म्हणायचं ह्याला सप्लिमेंटरी आहे थोडक्यात. तर हा अँगल तो कसा असतो इज कॉन्ग्रुएंट. हा अँगल जो आहे ना CBE हा कॉन्ग्रुएंट कुणाला टू दी अँगल अपोजिट टू इट्स ऍडजॅसंट इंटेरियर अँगल. हा जो अँगल ABCD यांना इंटेरियर अँगल म्हणतात आणि हा CBE ह्या अँगलला एक्सटेरियर अँगल म्हणतात. हा जो एक्सटेरियर अँगल आहे हा कसा असतो त्याला जो करस्पॉन्डिंग या ठिकाणी त्याला जो ऍडजॅसंट असणारा हा जो इंटेरियर अँगल आहे ABC त्याचा अपोजिट अँगल जो आहे D तो आणि हा एक्सटेरियर अँगल कसा असतो कॉन्ग्रुएंट असतो असा हा आपल्याला करोलरी सांगत आहे. हा जो एक्सटेरियर अँगल इज कसा असतो हा कॉन्ग्रुएंट कुणाशी टू द अँगल अपोजिट टू इट्स ऍडजॅसंट. त्याच्या लगतच्या कोनाच्या सम्मुख कोनाशी तो एकरूप असतो. म्हणजे काय इथं आपण गिवन काय लिहू मग क्वाड्रिलॅटरल ABCD सायक्लिक quadrilateral angle CBE is an exterior angle. आपला टू प्रूव्ह अँगल CBE कॉन्ग्रुएंट अँगल ADC. सेकंड करोलरी बघू आपण. कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमचा कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये आपण का पाहिलं होतं तो क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे हे माहिती होतं. त्याच्या आधारे आपण काय लिहिलं अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. कॉन्व्हर्स मध्ये काय आहे एक क्वाड्रिलॅटरल आहे कसला आहे मला माहिती नाही पण एक माहिती आहे मला की त्याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आहेत तेव्हा तो क्वाड्रिलॅटरल काय असेल सायक्लिक. तर या ठिकाणी थेरम if a pair of opposite angles of a quadrilateral is supplementary एक पेयर असते दुसरी ऑटोमॅटिक असते the quadrilateral is cyclic. म्हणजे एक पेयर अपोजिट अँगलची जर सप्लिमेंटरी असेल तर तो क्वाड्रिलॅटरल हा काय असतो सायक्लिक असतो. फिगर मध्ये बघा. दुसरं एक आहे पुन्हा दुसरी आणखी एक आहे if two points on a given line subtend equal angles at two distinct points which lie on the same side of the line then the 4 points are concyclic. बघा लक्ष द्या ही महत्वाचा आहे याचा वापर करायचा आहे आपल्याला. ही AD ही एक लाईन आहे. AD ही लाईन आहे
त्याला if two points on given line subtend equal angles at two distinct points which lie on the same side of the line, या लाईनच्या एकाच साइडला बी आणि सी हे दोन पॉइंट आहेत. ते पॉइंट या लाईनवर असणारा जो ए आणि डी पॉइंट आहे त्याच्याशी केलेले हे अँगल आहेत. अँगल ए बी डी आणि अँगल ए सी डी. हे दोन अँगल जर कसे असतील, हे दोन अँगल बघा, इफ टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाईन सबटेंड इक्वल अँगल्स, म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर ए बी सी आणि डी हा पॉइंट्स कसे असतात, कॉन्सायक्लिक म्हणजे चक्रीय असतात. म्हणजे काय, या चारही पॉइंट मधून एक सर्कल जाऊ शकतं, म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तयार होऊ शकतो. समजते का? हे ए डी लाईन आहे, ए आणि डी त्याच्यावरचे पॉइंट्स आहेत, बी आणि सी ही त्याच्या एकाच अंगास सेम साईड हे दोन पॉइंट आहेत. ह्या दोन पॉइंटनी ए आणि डी सी केलेला जो अँगल आहे हे अँगल जर इक्वल असेल म्हणजे कॉन्ग्रुएंट असेल तर हा ए बी सी आणि डी हे काय असतात, कॉन्सायक्लिक असतात, असा हा थेरम आपल्याला सांगतो. समजले? म्हणजे या ठिकाणी गिवनलेला पॉइंट बी अँड सी lie on the same side of the line AD and angle ABD congruent angle ACD. मग आम्हाला प्रूव्ह काय होते, पॉइंट ए बी सी डी आर कॉन्सायक्लिक असं म्हटलं जातं. पुढे या ठिकाणी दोन गोष्टी आणखी आपल्याला पाहिजेत. या ठिकाणी एक सर्कल आहे, या सर्कल मध्ये ए बी ही एक सेगमेंट आहे, सी डी ही दुसरी सेगमेंट आहे. म्हणजे ह्या दोन सेगमेंट इंटरसेक्ट ईच अदर ॲट पॉइंट ई. आणि तो ई पॉइंट कुठे आहे, इंटेरियर ऑफ दी सर्कल, त्या वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. तेव्हा बघा काय होतंय, इन फिगर इफ क्वाड ए बी अँड क्वाड सी डी, मी सेगमेंट म्हणलं, क्वाड म्हणजे सेगमेंटच असते, क्वाड ए बी अँड क्वाड सी डी intersect interior of the circle at point E. जर त्या एकमेकींना वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील तर देन अँगल एसी, या अँगलचं मेजरमेंट बघा, या अँगलचं मेजरमेंट इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट सम ऑफ दी, म्हणजे याचा त्यानं केला इंटरसेप्ट केला आर्क कुठला, ए सी तो, आणि त्याच्या अपोजिट अँगल जो आहे हा बी ई डी, यानं इंटरसेप्ट केला आर्क कोणता, बी डी. हा आर्क आणि हा आर्क या दोघांच्या बेरजेच्या निम्मात हाफ ऑफ दी सम ऑफ दी आर्क विथ कोणता, त्यानं इंटरसेप्ट केला आर्क आणि अपोजिट अँगलने इंटरसेप्ट केला आर्क, या दोघांच्या बेरजेच्या निम्मे असते. समजलंय? म्हणजे हा अँगलचा इन कुठं आहे, व्हर्टेक्स कुठं आहे अँगलचा, एईसीचा इंटेरियर ऑफ द सर्कल, त्यावेळेस त्याचे माप, त्याने अंतरखंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोणाने अंतरखंडित केलेला कंस या दोघांच्या बेरजेच्या निम्मे असते. दुसरा, याही ठिकाणी एक सर्कल आहे, या सर्कल मध्ये काय म्हटलंय, इन फिगर इफ कॉर्ड ए बी आहे तेवढाच कन्सिडर करा, पुढचा पाठ सोडून द्या थोडा वेळ. अँड कॉर्ड सी डी इंटरसेक्ट ईच अदर एक्सटेरियर ऑफ सर्कल, ते दोघे एकमेकीला छेदतात पण बाहेर छेदतात ई पॉइंट. देन अँगल ए ई सी, इथे सुद्धा या ई अँगलचं मेजरमेंट काढता येतं. ते कसं असतं बघा, या ई अँगलनं हा आर्क इंटरसेप्ट केलाय बी डी, एसी हा दुसरा आर्क इंटरसेप्ट केलाय, दोन आर्क इंटरसेप्ट केलेले आहे. तेव्हा या ठिकाणी या मेजरमेंट ऑफ दिस अँगल इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट
मेजरमेंट ऑफ आर्क बीडी मायनस मेजरमेंट ऑफ आर्क एसी, त्या दोघांच्या वजा बाकीच्या निम्मे असते. हाफ ऑफ द डिफरन्स ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. समजतंय का? इंटेरियरला असलं की या दोन आर्कची ऍडिशन आहे, एक्सटेरियरला असलं की या दोन यांची काय आहे, सबट्रॅक्शन. त्यातला हा मोठा आहे म्हणून बीडी, त्यातला हा छोटा वजा केलाय. समजतंय? तर या ठिकाणी आपण हे आतापर्यंत जेवढ्या गोष्टी पाहिल्या त्या सगळ्या महत्वाच्या आहेत, त्याचा वापर